नाही नाही काही नाही. अगं मी विचार करत होते, म्हणजे तुला असे चार भिंतीत बसून बसून कंटाळा येत नाही का ग? म्हणजे तू एवढी हुशार आहेस, आजच्या काळातली मुलगी आहेस आणि चांगली शिकली आहेस पण. मग तुला असं नाही वाटत का की आपण काहीतरी करून दाखवूयात? म्हणजे बघ बाई, मला असं वाटतं की ती अवदसा चुकून जर वकील झालीच तर तुझ्या समोर केवढी तोऱ्यात वावरेल ती. तू काहीच कामाची नाहीस असं बोलेल तुला. तुला विचारेल प्रश्न की तुमचं कर्तृत्व काय. मग काय उत्तर देणार आहेस तू तिला? अहो मालती आई, हा प्रश्न विचारण्याची तिची लायकी तरी आहे का? अहो ती वकील काय, उद्या जज जरी झाली ना तरी ती माझ्या समोर अशी तोरात फिरू शकणार नाही. तुला असं का वाटतं? ती जरी वकील झाली नाही तरी सुद्धा विक्रांत तिला कंपनीमध्ये एम्प्लॉय म्हणूनच कामाला ठेवणार आहे. मग काय, काहीच न करता मी तिची बॉस असणार आहे. आणि हो, असेल ती हुशार, पण तिच्यापेक्षा लाख पटीनं मी सुंदर आहे. कसे नाही, तिचं माझ्याबरोबर कॉम्पिटिशनच सोडा, कंपॅरिझन सुद्धा होऊ शकत नाही आई. सर, आपण ना आधी 5 लिस्ट पासून सुरुवात करूया. बरं, ठीक आहे.